पिढ्यानपिढ्या एकाच घरात राहत असणारी फॅमिली तुम्ही पाहिली आहेत का? का बरं ही फॅमिली कुठे बाहेर नाही, कधी स्वतःचं वेगवेगळं घर घेऊन राहत आहे, पिढ्यानपिढ्या त्याच घरात राहत आहे आणि ते घर पण मोडकळीस आलेलं आहे, त्याला कलर नाही, त्या घरामध्ये कुठलंही पॉझिटिव्हिटी वाटत नाही बाहेरून पाहिलं तर, किंवा त्या घरात जाणाऱ्यालाही कुठली पॉझिटिव्हिटी वाटत नाही. अशा बऱ्याच फॅमिल्या आहेत आणि त्यांचं जे आयुष्य चालू असतं ना, ते एका वेगळ्या लेवलला, एका वेगळ्या वेदनांमध्ये चालू असतं. आजचा हा विषय आहे ना, भरपूर सुंदर आणि मनाला हात घालणारा विषय आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मी अंजली नक्षत्र गेली 35 वर्ष सदैव बऱ्याच अशा क्लायंट्सना त्यांच्या आयुष्यातनं उभारी देऊन उभं केलेलं आहे. असे माझे अनेक सॅटिस्फाईड क्लायंट्स आहेत. ऑकल्टिस्ट आहे, ऑकल्ट एक्सपर्ट, वास्तुविशारद, एस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो रीडर आणि स्पेल कास्टर आहे. तर मंडळी, मला इतकंच सांगायचं आहे की हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, कारण त्याने तुम्हाला कदाचित तुमच्या घरातलीही काहीतरी रेमेडीज मिळेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की पहा. आणि मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, एक घर असतं आणि त्या घरामध्ये कधीतरी ते वडिलोपार्जित कोणीतरी घेतलेलं असतं आणि त्या घरामध्ये एक पिढी जाते, दुसरी पिढी राहते, तिसरी पिढी राहते, पण कुठलीही पिढी त्या घरातनं बाहेर पडून स्वतःच असं काहीच करत नाही. ती जी वास्तू असते त्या वास्तूमध्येच त्या पिढ्या आणि पिढ्या पुढे जात असतात. तिथेच त्यांना मुलं बाळं होतात, तिथेच त्यांचं आयुष्य एक पिढीचं संपून जातं. असं का होतं? कारण वास्तू आपल्याला बरंच काही देत असते. वास्तू आपल्याला पैसा देते, वास्तू आपल्याला भरभराट देते, वास्तू आपल्याला आरोग्य देते, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी मार्ग मोकळे करून देते, आपल्याला सक्सेस देते, कीर्ती देते. पण मंडळी, खरं तर तीच वास्तू मरणही देते, यातनाही देते आणि अतिशय भयानक पीडाही देते. भयावह पीडा देते, म्हणजे तिळतिळ करून पण मारते. वास्तूचे काही दोष असे असतात. पण ज्या घरामध्ये पिढ्या राहणारी जी लोकं आहेत, ती कधी कुठेही स्वतःची वास्तू त्यांनी दुसरी घेतली नसेल, किंवा त्यांची मुलं त्यांचं ऐकत नसतील, आलेला पैसा टिकत नसेल, त्या घरामध्ये सदैव आजारपण चालू असेल, कुठलाही बिझनेस चालू केला तर त्या घरामध्ये त्या बिझनेसला ग्रोथच मिळत नसेल, म्हणजे तुम्ही विचार करू शकता ती वास्तू कशी असू शकते. इतकी भयानक वास्तू असतात एक की त्या घराला कलर करण्या इतका पण त्यांच्याकडे पैसा नसतो. ते जाऊ दे, डॉक्टरकडे, आपल्या घरामध्ये कोणीतरी आजारी आहे पण डॉक्टरकडे त्याला नेण्यासाठी पण पैसा नसतो. ही फार वाईट आणि बिकट परिस्थिती आहे मंडळी. आता आपण हे जाणून घेणार आहोत की अशा कुठल्या वास्तू असतात. एक तर काही वास्तू अशा असतात की जर फ्लॅट स्वरूपात असतील तर फ्लॅटमध्ये, त्या वास्तूमध्ये काय दोष आहे, कुठला डायरेक्शन कट झालेला आहे, आणि त्या वास्तूमध्ये जर साऊथला, म्हणजे साऊथ वेस्ट या साईडला जर विंडो, गॅलरी असं काही येत असेल तर असं होऊ शकतं. कारण ती जी दिशा आहे ही अस्त करणारी दिशा आहे. सूर्य उगवतो पूर्वेला आणि अस्त होतो साऊथ वेस्टला. त्यामुळे ती जी दिशा आहे, जसं जसा सूर्य खाली जातो तसा तिथे शनी येतो. आणि शनी काय घेऊन येतो? शनी पीडा घेऊन येतो, शनी दोष घेऊन येतो. शनीचे वेगवेगळे प्रकार प्रत्येकाला माहीतच आहेत की शनी कुठल्या पद्धतीने काम करतो. आणि नेमकं ती दिशा जी उघडी नको हवी आहे, ती नेमकी दिशा ओपन आहे, म्हणजे विंडो आली, बाल्कनी आली, अशा ज्या दिशा आलेल्या आहेत. आणि नेमकं साऊथ वेस्ट या दिशांना जर हे सगळं असेल तर सर्वात प्रथम मंडळी तिथल्या रेमेडीज करा. रेमेडीजमध्ये काय करायचं तर नॉर्थ आपल्याला कायम आपला खाली हवे, म्हणजे उत्तरता भाग, मग त्याच्यापेक्षा उंच आपल्याला साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट करायचं आहे. साऊथ वेस्ट म्हणजे साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम अशी जी दिशा असते. साऊथ म्हणजे दक्षिण, काहींना कळणार नाही म्हणून मराठीत सांगते. साऊथ वेस्ट म्हणजे पश्चिम दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम अशी दिशा असते. या तिन्ही दिशा ज्या आहेत त्या दिशांना कायम खूप जड वस्तू ठेवा. इतक्या जड वस्तू ठेवा ना की ती दिशा नॉर्थ म्हणजे तुमच्या उत्तरेपासून उंच झाली पाहिजे, जड झाली पाहिजे.
आणि उत्तर दिशा ही कायम हलकी राहिली पाहिजे, कारण ती उतारावर आहे, म्हणजे ती खाली तिला उतार आहे उत्तर दिशेला. त्यामुळे दक्षिण उंच आणि उतार असलेली दिशा ही नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा ही खाली हवे. बरं, दक्षिण दिशेला आपल्याला काय काय ठेवायचं आहे? तर उंच ठेवताना तुम्ही जड कपाटं ठेवू शकता, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉलीज ठेवू शकता, जड सुटकेस ठेवू शकता. ती दिशा मात्र तुम्हाला उंच करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, त्या दिशेला पाणी ठेवायचं नाही आहे, अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे. कारण जर तुम्ही पाणी ठेवाल तर तुम्ही सृष्टीच्या आणि वास्तूच्या विरोधात काम कराल. त्यामुळे तिथे पाणी ठेवायचं नाही आहे. तिथे कुठला म्हणजे साऊथ वेस्टला जर तुम्ही विचार कराल तर काळा कलर नाही आला पाहिजे. तिथे तुम्ही एक येलो कलरची कुंडी ठेवू शकता, पण पानं हिरवीगार आणि छान हवेत त्या प्लांटची, तरच ती तुम्ही ठेवू शकता. तिथे लाल फुलं, काटेरी झाडं वगैरे अशी अजिबात ठेवायची नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की त्या दिशा नेहमी झाकलेल्या ठेवा. म्हणजे तुमच्याकडे खिडकी असतील, गॅलरी असतील ना, तर त्या दिशांना झाका. जाड गडद ब्राऊन कलरचे पडदे लावा, त्या दिशा उघडूच नका. मग भले तुमच्या घरामध्ये तुमची घुसमट होईल, तुम्हाला व्हेंटिलेशन नाही मिळणार, पण व्हेंटिलेशनपेक्षा महत्त्वाचं आहे तुमचं आयुष्य, तुमची प्रगती, तुमचं यश, तुमचा पैसा महत्त्वाचा आहे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही त्या दिशा झाकल्या पाहिजेत. त्या दिशेला वेगवेगळ्या रेमेडीज आहेत, पण जोपर्यंत वास्तूचं परीक्षण होत नाही तोपर्यंत कुठलीही रेमेडी देणं चुकीचं आहे. बरं, नुसतं वास्तूचं परीक्षण करून रेमेडी नाही देता येत, तर वास्तूला व्हिजिट करून त्याची एनर्जी चेक केली जाते. मी फ्लॅटचं सांगते आहे, हे सगळं फ्लॅटचं आहे जे मी बोलते आहे ते. आणि सपोज जर बंगले आहेत, आता आधी फ्लॅटचं आपण कंप्लीट करूया की जर फ्लॅटमध्ये नॉर्थ ईस्टला जर तुमचं टॉयलेट आलं आहे, नॉर्थ ईस्टला जर तुमचं किचन आलेलं आहे, किचनच्यापेक्षा पण भयंकर आहे तुमचं टॉयलेट आले. नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य दिशेला तुमचं जर टॉयलेट आलेलं असेल तर सगळ्यात मोठा वास्तुदोष तो आलेला आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 टॉयलेट असतील तर कृपा करा आणि नॉर्थ ईस्टमधलं टॉयलेट बंद करा. एक तरी टॉयलेट बंद करा. आणि दोन्ही जर टॉयलेट तुमचे ईशान्य कॉर्नरलाच असतील, ईशान्य दिशेलाच असतील ना, तर मग एक टॉयलेट बंद करा. पूर्ण ते जो होल असतो कमोडचा म्हणा किंवा जो एक होल असतो तो काढून टाकायचा, पॅक करायचा. एका टॉयलेटचं तरी नक्की तसं करा. आणि दुसरा जो भाग असेल तो थोडासा कुठेतरी ईशान्येपासून थोडा लांब असेल, त्याला तुम्ही वापरू शकता. पण तो नेमका कुठे असेल, काय असेल ना, ह्याची वेगळी रेमेडी देता येते. पण जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत काही सांगू शकणार नाही. पण तरीही एक कॉमन रेमेडीज करत जा की तिथे जाडं मीठ तुमच्या वॉशरूममध्ये ठेवा. आणि जाडं मीठ ठेवू नये ना, कायम ते आठवड्यानी बदलत राहा. सकाळ संध्याकाळ तिथेही धूप दाखवा. कायम आपल्या वॉशरूममध्ये धूप दाखवायचं, कारण नेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त तिथून तिची प्रोसेस म्हणजे तिची प्रोड्यूस होत असते. त्यामुळे तिथे धूप दाखवत राहा, म्हणजे नेगेटिव्हिटी आपोआप रिमूव्ह होत राहील तिथली. तुम्हाला तुमच्या ज्या मी दिशा बंद ठेवायला सांगितल्यात ना, तिथेही तुम्हाला रेमेडीज करायच्या. रेमेडीज म्हणजे मी ज्या सांगितल्यात त्या धूप दाखवा, अगरबत्ती वगैरे तिथेही तुम्ही दाखवा. तिथेही काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला मस्त असं काचेच्या बाउलमध्ये जाडं मीठ ठेवायचं. ठीक आहे. त्या भागात मनी प्लांट वगैरे अजिबात लावायचा नाही. मनी प्लांट लावायचा आहे नॉर्थ ईस्टला, पाण्यामध्ये लावायचा, ब्ल्यू बॉटलमध्ये. अदरवाईज साऊथ ईस्टला तुम्हाला लावायचा आहे. पण मनी प्लांट हा चढता लागला पाहिजे, लटकता नाही. कुठलेही त्याच्या वेली लटकत्या राहिल्या नाही पाहिजेत, हे मुळात लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट काय असते की तुमचं ब्रह्मस्थान, घरातलं ब्रह्मस्थान, फ्लॅटमध्ये ब्रह्मस्थान फार महत्त्वाचं असतं. ब्रह्मस्थानावर जड वस्तू आलेली असेल तर वास्तुपुरुषाच्या पाठीवर तुम्ही जड गोष्टी ठेवलेल्या आहेत. मग तुम्ही विचार करा, वास्तुपुरुषाला जड केलं तर तुमचं कसं पुढे, तुम्ही कशा डोक्याने एकदम फ्री राहाल, मस्त राहाल, कसं सगळं व्यवस्थित चालेल? तेही नाही होऊ शकत ना. तर मंडळी, जड वस्तू जर आपल्या ब्रह्मस्थानाच्या पाठीवर असतील तर प्लीज त्या तिथून रिमूव्ह करा आणि तिथे हलकं फुलकं काहीतरी ठेवा. आणि रोज संध्याकाळी तरी त्या ठिकाणी 1 कापूर आणि 1 लवंग ब्रह्मस्थानावर नक्की जाळा. आपल्या किचनमध्ये पण आपण 1 लवंग आणि 1 कापूर नक्की जाळावा. आपल्या घराची दर अमावस्येला आणि पौर्णिमेला दृष्ट काढावी. हे फार महत्त्वाचं आहे मंडळी. दृष्ट काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. दृष्ट काढण्यासाठी आपल्या देवांचीही दृष्ट काढावी. कारण जर तुमच्या ह्या पद्धतीच्या वास्तूचे काही दोष तुमच्या घरामध्ये असतील ना, तर प्रचंड मोठे वास्तुदोष आणि प्रचंड संकटात आहात तुम्ही. मग हे संकट जर आपल्याला निवडायचं आहे तर ह्या काही सांगितलेल्या रेमेडीज नक्की करा. आणि दुसरी गोष्ट, आता तुमचा प्लॉट आहे आणि प्लॉटवर बंगलो बांधलेला आहे तुम्ही, पण तो प्लॉट बांधताना प्लॉटच्या खाली काय होतं, काय झालं तिथे, म्हणजे काय असं आहे का की ज्याने तुमची प्रगती होत नाही? तुमची वास्तू सगळी आत तुम्ही बरोबर परफेक्ट केलेली आहे. वास्तुपुरुषाला, वास्तुविशारदला किंवा कुठल्या एक्सपर्टला दाखवून वास्तू परफेक्ट आहे तुमची, पण मग का तुमची भरभराट होत नाही आहे? तर मंडळी, एक लक्षात घ्या की तुमच्या ज्या जागेवर वास्तू बांधली गेलेली आहे
त्या खाली त्या जमिनीवर नेमकं काय आहे, म्हणजे नेमकी काय तिथे असं आहे की तुमची कुठलीच प्रगती होत नाही आहे किंवा तुम्ही तिथेच अडकलेले आहात, हे पण पाहावं लागतं. त्या जमिनीची एनर्जी काय आहे, ती जमीन घेण्याच्या आधी तुम्ही काही चौकशी केली होती का, म्हणजे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. बघा पूर्वी आहे ना, जुनी लोकं ही वास्तू पाहत होती, पण त्यांची वास्तू बघण्याची पद्धत वेगळी होती. ते उत्तरायण वगैरे याच्यावरनं ते वास्तू पाहत असायचे. पण आपलं आता इतकं सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे ना, वास्तू पाहण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. नॉर्मली काय होतं, मी एका व्हिजिटला गेले होते वास्तूच्या तिथे, तर अशा मी बऱ्याच व्हिजिट केलेल्या आहेत, पण एक अशी व्हिजिट होती की तिथे लिटरली त्या जागेमध्ये गेल्यावरच मी पूर्ण हलले होते. म्हणजे माझी एनर्जी फुल डिस्टर्ब झाली होती. मला लक्षात आलं त्या क्षणाला, त्या वास्तूच्या थोडंसं जवळ असतानाच, की काहीतरी गडबड आहे इथे. माझे पाय जड झालेले, माझं डोकं जड झालेलं. मी त्या वास्तूमध्ये जाण्याच्या आधीच ती वास्तू इतकी भयानक रिॲक्ट होत होती ना, की मी तुम्हाला सांगूच शकत नाही. आणि माझ्याबरोबर असणारे आहेत ना, त्या लोकांची डोकी इतकी जड झाली की त्यांना चक्कर यायला लागल्या. आता माझ्याकडे एक वेगळी एनर्जी असल्यामुळे मला तो त्रास होत नाही, पण माझे पाय जड होणं, मला डोकं माझं जड होणं, म्हणजे हे संकेत होते की ती वास्तू मला रिॲक्शन देत होती की तू येऊ नकोस. आलं लक्षात? येऊ नकोस. बघा काही वास्तू अशा असतात की जमिनीवर मोठा विला बांधलेला होता आणि त्या विलामध्ये माझी ती व्हिजिट होती. पहिली व्हिजिट होती, पहिल्यांदा गेले होते. पण तुम्ही बिलीव नाही करणार, मी व्हिजिट केली, पूर्ण घर फिरले, पूर्ण घरामध्ये जे काही मला करायचं होतं ते केलं. त्या लोकांना असं झालं, मी सांगितलं स्पष्ट, हे घर तुम्ही लवकरात लवकर सोडा, कारण ज्या एनर्जीज तिथे मला दिसत होत्या त्या फक्त बघा, वास्तू खूप चांगली होती त्यांची, पण त्या एनर्जीज ज्या तिथे वावरत होत्या त्या भयानक होत्या. आणि त्या क्षणाला मी सांगितलं, तुम्हाला हे घर सोडावं लागेल आणि जितक्या लवकर सोडता येईल तेवढ्या लवकर सोडा. आज ते घर सोडून ती लोक आज मुंबईत गेली आणि सुखी आहेत. माझं त्यांनी ऐकलं. आणि गुजराती फॅमिली होती, अतिशय सुखी लोक आहेत आता. मंडळी, घराची वास्तू तुम्ही ज्या जमिनीवर बांधली ती परफेक्ट बांधली असेल, पण वास्तू बांधण्यापूर्वी जी काही आपण पूजा अर्चा करतो, त्या जमिनीला शांत करतो, ते केलेलं नसेल आणि नुसती वास्तू बांधून झाली असेल तर काहीही अर्थ राहत नाही. अशा घरामध्ये पिढ्या आणि पिढ्या काढतात, नाही त्या नवीन घर घेऊ शकत, नाही त्या मुलांची प्रगती होत, नाही तिथे आरोग्य चांगलं राहत, अकाली मरण येणं, सुसाईड करणं, अचानक अपघात होणं, ह्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून ही भीतीदायक गोष्ट आहे की जर एकाच घरात व्यक्ती राहते आणि ती कुठे कधी पुढे गेलीच नाही, तिने दुसरं घर घेऊच शकली नाही, सगळीकडे कामं अडतच गेली, मुलं शिक्षणांमध्ये खंड पडले, मुलं ऐकेनाशी झाली आहे, आरोग्य ठीक नाही आहे, घरात सतत कोण ना कोण आजारी आहे, अमावस्या पौर्णिमेला त्रास व्हायला लागतो. तर मंडळी, ही खूप भयानक गोष्ट आहे. यासाठी आहे ना, पूर्ण घराला आठवड्यामध्ये 3 वेळा तरी मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावं. बरं, मिठाच्या पाण्याने पुसून घेणं फार गरजेचं आहे, पण अमावस्येला आपल्या पित्रांचा एक दिवा राईच्या तेलाचा नक्की लावावा. त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे, 1 वात टाकावी त्याच्यामध्ये आणि साऊथला त्या वातीचं तोंड करावं. संध्याकाळी हा दिवा अमावस्येला आणि पौर्णिमेला आपल्या पित्रांसाठी नक्की लावा. त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमचे त्रास सुसह्य होतील, तुम्हाला काहीतरी नवीन डोक्यामध्ये येईल आणि नवीन मार्ग तुम्हाला मिळतील. पण मंडळी, पूर्ण घर जेव्हा आपण पुसतो ना, त्याच्यामध्ये मी सांगितलंच आहे जाडं मीठ टाका, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कापूर चुरून त्या पाण्यामध्ये टाका, थोडीशी हळद टाका आणि मग पूर्ण घर पुसा. हळद इतकी टाकू नका की घर पिवळं होईल, तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची. हळद नसेल, तुम्हाला वाटते की नको, तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता. रोज सकाळी उठल्यावर आपल्या दरवाजावर थोडं तरी पाणी शिंपडात, म्हणजे दाराच्या बाहेर थोडं तरी पाणी शिंपडायचं. घरामध्ये रोजची पूजा ही झालीच पाहिजे, उपासना जोरजोरात म्हटल्याच पाहिजेत. तुम्हाला नसेल म्हणतायत, तुम्ही मंत्र लावून ठेवा. आपल्या घराची जी एनर्जी आहे तिला जिवंत ठेवण्याचं काम करा. आपल्या घराच्या एनर्जीला आहे ना सतत चेतना द्या, तिला चैतन्य आपलं त्या एनर्जीमध्ये चैतन्य आणण्याचं काम करा. तिला जिवंत ठेवण्याचं काम करणं म्हणजे धूप, दीप, अगरबत्ती, जे मी सांगितले त्या सगळ्या गोष्टी करणं. आणि मग हळूहळू आहे ना, तुम्हाला मार्ग मिळतील. कुठेतरी तुम्ही एका वेगळ्या दिशेने विचार करायला लागाल, तुम्हाला फोकस क्लिअर होईल, तुम्हाला मेंटल क्लॅरिटी पण येईल याच्यामुळे. तर मंडळी, ॲक्च्युली हा विषय आहे ना, प्रचंड म्हणतात ना डेप्थवाला विषय आहे. हे मी तुम्हाला सांगते आहे ना, हे एक वरवर सांगितलं की अशा फॅमिलीज आहेत, आज त्या अशाच राहत आहेत. पण जर अशा फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ जर गेला मंडळी, तर नक्की त्याने कोणालाही एखाद्या वास्तू एक्सपर्टला बोलावून आपल्या घराची चाचणी मात्र नक्की करून घ्यावी. परीक्षण घराचं झालं पाहिजे, घराची एनर्जी चेक झाली पाहिजे. मी इतकंच सांगेन. आणि हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. अनेक अशी लोकं असू शकतात
ते अशाच अवस्थेमध्ये आहेत. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम मात्र तुम्ही करा. त्यांचं भलं होण्याचं जे काही पुण्य असेल ते मात्र तुम्हाला मिळेल. मी इतकंच सांगते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या नजरेत अशी कोणी लोकं असेल तर प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र करायला विसरायचं नाही आहे. जरा आम्हाला मन असं प्रसन्न होतं तुमचे लाईक आणि कॉमेंट्स पाहून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही मिस्टिकल एराला तुम्ही जोडले गेलेले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, म्हणजे व्हिडिओ पोस्ट होताच तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.